नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी तर खूप छान आहे. तर आज आपली दुसरी रेसिपी आहे सोयाबीनची भाजी. आपण बघूया सोयाबीनची भाजी कशी बनवतात. तर पहिले तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन क्लिक करा आणि लाईक करा आणि माझी रेसिपी बघायला स्टार्ट करा. मी पहिल्यांदा पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे आहेत आपले सोयाबीन. आज आपल्या 2 रेसिपी येणार आहेत, एक व्हेज आणि नॉन व्हेज. आणि कसं आहे की व्हेजवाल्यांना पण राग यायला नको आणि नॉन व्हेजवाल्यांना पण राग यायला नको, त्याच्यामुळे आपण एकाच मसाल्यामध्ये 2 रेसिप्या बनवणार आहोत. तर बघूया ते कसं. आता आपल्या पाण्याला उकळी येत चाललेली आहे, तर आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत अर्धा चमचा. पाणी चांगलं तापलेलं आहे, हे बबल्स यायला लागलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील. तर ह्याच्यामध्ये आपण हे सोयाबीन टाकून घ्यायचे आहेत. सगळे सोयाबीन टाकायचे आहेत आपण ह्याच्यामध्ये. मी तुम्हाला पहिले पण सांगितलं आहे की मी टिफिन बनवते, तर कोणी व्हेज आहे तर कोणी नॉन व्हेज आहे. त्याच्यामुळे नॉन व्हेजवाल्यांना तर ठीक आहे, पण व्हेजवाल्यांना राग यायला नको ना, मग त्यांच्यासाठी व्हेज चिकन बनवते मी एकाच मसाल्यामध्ये. आणि ही सोपी रेसिपी आहे बघा, ह्याला काही जास्त हे लागत नाही, जास्त टाईम लागत नाही, झटपट होते ही रेसिपी. ह्याच्यासाठी कांदाही लागणार नाही आहे आपल्याला, टोमॅटोही लागणार नाही आहे. फक्त आपण जो चिकनसाठी जो मसाला बनवणार आहोत तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. बघा, हे थोडंसं आपण हलवून घेऊया आणि गॅस बंद करायचा आहे. आणि एक 5 ते 7 मिनटं हे ह्याला चांगलं ह्याच्यामध्ये मुरत ठेवायचं आहे. सोयाबीन पाण्यामध्ये चांगले मुरत ठेवायचे आहेत. मग ते पाण्यातून चांगले निथळून काढायचे आहेत. तुमच्याकडे जर चाळणी असेल तर त्याच्यामध्ये काढा, माझ्याकडे पण आहे चाळणी, तर मी त्याच्यामध्ये पाणी सगळं निथळून काढणार आहे. नंतर याचे 2-2 तुकडे करणार. चला, तर मग हे सगळं झाल्यानंतर परत मी तुम्हाला भेटते. मंडळी, मी अशा चाळणीतनं हे सोयाबीन चांगले निथळून घेतलेले आहेत, थोडे गरम आहेत. हे थोडं थंड झालं की मी ह्याचे 2-2 तुकडे असे बारीक बारीक करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, ही झटपट होणारी रेसिपी आहे बरं. कोणी आलं तरी तुम्ही पटकन बनवू शकता. आणि सारखं असं उभं राहायची पण गरज नाही. आता हे थंड होईपर्यंत बसायचं, उगाच आपल्या पाय कशाला दुखवायचे. मंडळी, मी कसे 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत, जास्त बारीक पण नाही केलेले आहेत. 2-2 प्रत्येकाचे तुकडे केलेले आहेत. आणि आता आपण बनवायला स्टार्ट करूया. हे बघा, 2-2 तुकडे छान झालेले आहेत, छान नरमही झालेले आहे बघा, सॉफ्ट झालेलं आहे पूर्ण. 1.5 पळी तेल तापत ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण सर्वात पहिले तर तेजपत्ता टाकणार आहोत. गॅसची फ्लेम खूप कमी आहे, जास्त हाय नाही ठेवायची, नाही तर सगळं करपून जातं. अजून हे झालेलं नाही आहे, थोडं चांगलं घ्यायला. ह्याच्यामध्ये डायरेक्ट मसाला टाकणार आहोत, तो आपण ग्राइंड करून घेतलेला आहे. 2 चमचे झालेले आहेत. 3 चमचे, 3-3.5 चमचे आपल्याला हा मसाला टाकायचा आहे. वाटण, त्याला काय म्हणतात, वाटण. हे टाकून चांगलं ह्याच्यामध्ये फ्राय होऊन द्यायचं. त्याच्यानंतर आपण हे लाल तिखट घालणार आहोत, 1-2 चमचे घालणार आहोत लाल तिखट. सुद्धा चांगलं आपण मिक्स करून घेऊया. काही कांदा वगैरे टाकायची काही गरज नाही ह्याच्यामध्ये, असं सुद्धा खूप टेस्टी होतं, कारण आपल्या वाटणामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे सगळं आहे, त्याच्यामुळे कांदा वगैरे घालायची गरज नाही. अर्धा चमचा हळद पावडर, जास्त नाही घालायची, चांगलं फ्राय करून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत. ह्याच्यातच आपल्याला गरम मसाला टाकायचा. 1 चमचा मी गरम मसाला टाकते. मस्त होते भाजी, तुम्ही करून बघा शॉर्टकटमध्ये, आणि पटकन होते, झटपट रेसिपी. आपण झटपटच रेसिपी दाखवतो, पण त्या इतक्या टेस्टी होतात ना, खायला खूप छान लागतात. कारण माझ्याकडे टिफिन आहे हे तुम्हाला माहिती आहे, टिफिनसाठीच भाजी जाते.
त्याच्यामुळे तुम्हाला समजत असेल की माझ्या भाज्या कशा टेस्टी होतात किंवा नाही. हे बघा, वाटण पण बघा किती छान हे झालेलं आहे, फ्राय झालेलं आहे. आता आपण थोडा वेळ 2 मिनटं ह्याला परतून घेऊया चांगलं. थोडंसं आपण मीठ घालणार आहोत. मगाशी पण आपण मीठ घातलेलं आहे. तुम्ही किती टाकले त्यानुसार मीठ घाला. मी अर्धा चमचा मगाशी टाकलेलं म्हणून मी थोडंसंच घातलं आहे. तर थोडंसं पाणी घालणार आहोत. हे गरम पाणी आहे बरं, मी पाणी गरम केलेलं आहे आधी. आणि भाज्यांमध्ये गरम पाणीच वापरत जा, म्हणजे भाज्यांची टेस्ट जात नाही. तर हे पाणी घालून थोडंसं अजून मिक्स करून घेऊया. बघा किती भारी कलर पण आलेला आहे आणि बाजूला बघा तुम्ही कसं तेल पण सुटलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन घालून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये चांगले सोयाबीन टाकून घेतलेले आहेत. आता मी हे चांगले परतून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. मी चांगलं परतून घेते. आपल्याला सुकेच बनवायचे आहेत, त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला, पण ते गरम पाणीच ॲड करायचं. पहिल्यांदा मी परतते व्यवस्थित आणि मग तुम्हाला दाखवते. बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे हे. त्याच्यामध्ये मी गरम पाणीच टाकणार आहे, थोडंसं टाकणार आहे. आपल्याला जास्त ग्रेव्ही नाही बनवायची याची, त्याच्यामुळे एक अर्धा ग्लास पाणी आहे एवढंच टाकणार आहे शिजण्यापुरतं. थोडंसं एक उकळी काढून घ्यायची, थोडीशी नॉर्मल, जास्त नाही, कारण की ऑलरेडी शिजलेले आहेत. फक्त एक वाफ काढून घ्यायची आपल्याला. ठीक आहे, मग आता आपण 1-2 मिनिटांनी तुम्हाला मी दाखवते कसं होतं. ठीक आहे, ही बघा आपली सोयाबीनची भाजी रेडी आहे. ही बघा एवढीच आपल्याला ठेवायची आहे लपतपीत. जास्त असं जास्त पण सुक्कं नाही आणि ग्रेव्ही पण नाही आहे. त्यांना चपातीबरोबर खाता येईल किंवा भाताबरोबर खाता येईल अशी ग्रेव्ही आहे ही. हे बघा छान आहे की नाही. चला तर आपण आता गॅस बंद करूया आणि मी तुम्हाला डिश सर्व करून दाखवते. मंडळी आपली सोयाबीनची भाजी रेडी आहे. कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. छान आहे की नाही भाजी, आणि छान पण दिसते. कशी वाटली भाजी बनवून बघा आणि मला सांगा कशी आहे कशी नाही, आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. पुढची रेसिपी घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया. आणि आता आपल्या 2 रेसिपी आहेत हे लक्षात ठेवा. बाय.